श्रीरामपूरमध्ये आजही लोकांना गॅस भेटत नाही आहे। सकाळपासून लोक इथे रांगेत उभे आहेत, आपलं सिलेंडर घेऊन इथे आले आहेत, पण जे सिलेंडर एजन्सीवाले आहेत ते फरार असल्याचं असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते सिलेंडर एजन्सी ते बंद ठेवलं आहे 2 दिवसापासून। काय सांगाल तुम्ही, काय तुम्हाला हे सांगतायत आज तुम्ही गॅससाठी आलो होतं? मी आज आत्ता आलो, पण इथे काय मध्ये बोर्ड लावलेला आहे की इथे लाईनीमध्ये उभे राहू नका, तुम्हाला घरी डिलिव्हरी होणार म्हणून, पण त्याच्यावरची तारीख नाही लिहिलेली त्या कधी देणार वगैरे। आणि माझं तर बुकिंग झालेलं आहे आणि 20 तारखेला डिलिव्हरी दाखवत आहेत मेसेजमध्ये। अच्छा, बुकिंग पण झालं आणि डिलिव्हरी पण केलं, पण भेटलं का तुम्हाला? नाही ना भेटला, म्हणून तर मी आज आलो लाईनीमध्ये उभं राहायला। काय आता काय करणार, दुसरा पर्याय काय आहे तुमच्याकडे? दुसरं काय पर्याय असणार आता, इथे लाईनीमध्येच उभं, आता येणार तेव्हाच भेटणार ना। आणि तुमच्या घरात किती लोक आहेत आणि दुसरा काय, तुम्ही जर गॅस नसेल तर काय करणार काहीच आहे? करू शकत नाही, बिल्डिंगमध्ये काय करू शकतो आपण, चूल तर पेटवू शकत नाही, दुसरं काय पर्याय आहे? काहीच नाही आमच्याकडे पर्याय। किती लोक आहेत तुमच्या घरात? हां, 6 लोक आहेत। बरोबर, 6 लोक आहेत। ताई, तुमची पण काही तक्रार आहे, तुम्ही पण गॅससाठी? मी 18 तारखेला बुक केले, OTP आले, मी रोज येऊन जाते, मी दुकान उघडतच नाही। काल पण आले, बंद होते, ते कोणी म्हणतात का 1 वाजता उघडले, आम्ही काय जखमाराला इकडे उभं आहेत काम। मी घरकाम करते, मी भांडी हे करणं, कामाला नाही गेलं जेवण कोण देणार मला? हा, जेवण कोण देणार आम्हाला? माझं सिलेंडर नाही, मी 3 महिने झालं माझं सिलेंडर बुक नाही करत, मी 3 महिन्याने एकदा बुक करते। तुम्ही पण सिनियर सिटीजन आहात, किती लोक आहेत तुमच्या घरात? माझ्या घरात 2 लोक आहेत, पण दुसरा काय पॅरलाइज झालेत ते, त्यांना सोडून मी इकडे उभी आहे। दुसरा काय पर्याय वगैरे आहेत तुमच्याकडे? माझ्या काय नाही, मला इन्कम नाही आहे। हा, मी भाड्यात राहते। आता यांच्याशी बोलणं झालं का, कुठे आहेत काय आहेत? काय नाही, याच्याकडे बोललं डीलर कडे, तो बोला दुकान में जाके बात करो, इधर हम कुछ नहीं कर सकते, दुकान में जाओ। तो वापस आ गए दुकान में, किधर है? दुकान बंद है 4 दिन से, हम कहाँ जाएंगे? 5 बजे सुबह आके खड़े हैं इधर लाइन में, और मेरा पैर में हैंडीकैप भी हूँ मैं। अच्छा, तुम्ही हँडिकॅप आहात आणि तरी पण तुम्ही उभे आहात? हाँ, तो फिर मेरे को खाने को कौन देगा? हमारा 24 मार्च का बुकिंग किया है, और कितना बार फोन किया तो कहता आएगा घर पे डिलीवरी देगा। कैसा डिलीवरी देगा? आज कितना तारीख है? मार्च आ गए, कभी अभी तक नहीं आया। अभी क्या बोलता है घर पे डिलीवरी, और वहाँ पे जाता है तो पता देता हूँ, तो दोबारा अगर मिलता है तो क्या पता खत्म हो गया बाटला। अब बताओ, वो देख लो मेरा सब बाटला, दोनों बाटला है इधर पड़ा है, कहाँ से बच्चे लोग खाएंगे, कैसे बनाएंगे? बिल्डिंग में कहाँ चूल्हा जलेगा? कम से कम इसको तो सोचे, ये खाली पोस्टर लगा दिया बस। क्या पोस्टर पे क्या लिखा है? लगाया है डिलीवरी घर पे देगा, होम डिलीवरी हो जाएगी। और यहाँ आदमी नहीं है तो कहाँ से डिलीवरी वो देगा? काय तारीख पण नाही लिहिलेली तिकडे, डेट बीट कुछ नाही लिहिलेली। पोस्टर लावलेत पण तारीख नाही लिहिलेत। तुम्ही पण अनेक दिवसापासून प्रयत्न करतात गॅससाठी? हाँ, मैं भी पिछले 2-3 दिन से कंटिन्यू आ रहा हूँ, बट 2 दिन से तो ये ऑफिस ही बंद है। इनका एक जो डिस्ट्रीब्यूशन सेंटर है, वहाँ पे जाके मैंने पूछा तो वहाँ पे बोलते पहले यहाँ पे आके पेमेंट करो, खाली बाटला वहाँ पे लेके जाओ, वहाँ पे तुमको मिलेगा। लेकिन अभी वहाँ पे भी कोई नहीं है, यहाँ पे भी इन लोगों ने बंद रखा हुआ है। तो क्या अभी दूसरा रास्ता क्या है आपके पास? अगर जो गैस नहीं मिल रहा है, ये तो बंद करके चला गया, आपने फोन पे इससे संपर्क करने की ट्राई किया? फ़ोन पे मेरे पास जो डिस्ट्रीब्यूटर है उसका नंबर है, या ऑफिस का नंबर है, लेकिन सारे नंबर स्विच ऑफ आ रहे हैं। अल्टरनेटली हम लोग सोच रहे हैं कि इंडक्शन ले लें या फिर उससे चला लें, लेकिन मार्केट में वो भी अवेलेबल है नहीं। सो इट्स अ डेड एंड काइंड ऑफ नॉर्मल पीपल। लेकिन बाकी सब जगह तो मिल रहा है HP का गैस, यहाँ पे ही क्यों प्रॉब्लम आ रहा है? प्रॉब्लम ये जो क्षितिज गैस वाले हैं, इनका हमेशा से यही रहा है। ये लोग आइदर स्टार्टिंग ब्लैक में बेचते हैं, इनकी जब नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन जब होता है तो भी टाइम पे पहुंचाते नहीं हैं। जब भी आओ इनके पास, आपका ऑलमोस्ट गैस का बाटला ख़त्म हो गया, आप यहाँ पे आके इनसे झगड़ा करो, उसके बाद ही आपको गैस का बाटला मिलेगा, उससे पहले कभी मिलता नहीं है। काय काय तक्रार काय आहे? बरेच ठिकाणी भेटत आहेत गॅस, इथे काय ना भेटत? जागर भेटते, पण त्यांच्याकडे बोलायला पण आले ना, ते एकदम जेन्युइन सारखं बोलत नाही, आर्ग्युमेंट करतात। तुम्ही बोलणार आर्ग्युमेंट करतात। काय तुम्ही पण गॅससाठी आलेत? हा, मी पण घ्यासाठीच आले, मी काल पण येऊन गेले। असे रोज गोड बोलतात नुकते आणि सांगतात तुम्ही येऊ नका, तुम्हाला होम डिलिव्हरी आम्ही घरी पोहोचवतो। आता आमचा बाटला नाही, आमची लहान लहान मुलं आहेत, तर त्यांना आम्ही काय खायला घालणार?
हे आम्हाला बोलायचं आहे. रोज यायचं, आम्ही रोज वापस जायचं, आम्ही घरकाम करतो, तिकडून आम्ही घरकामं करून येऊन इथे आम्हाला लाईनीत उभं राहावं लागतं. तर आता ह्यांनी योग्य ते निर्णय काहीतरी आमचा घ्यावा असे आम्ही बोलतो. कोण बोलतात की तुम्हाला घरी पोहोचवणार आहेत, कारण हा तर बंद आहे. इथे मी काल आले होते तर हे ऑफिस बंद होतं, तर त्यांचाच एक कर्मचारी बाहेर उभा होता. तर त्या कर्मचाऱ्याने असं सांगितलं की तुम्ही घरी जावा, तुम्हाला उद्यापासून होम डिलिव्हरी घरी येणार आहे आणि आम्ही तुम्हाला घरी बाटला पोहोचवणार आहे. मग आता 2-3 दिवस झाला आम्ही इथे येऊन चक्रा मारतोय तिकडे काम. आणि पहिली गोष्ट म्हणजे रिक्षाचं भाडं पण आमचं चाललंय. यायचं आमचं 30 रुपये, जायचे 30 रुपये, दिवसाला आमचे 60 रुपये चाललेत. मग ते आम्ही कुठून द्यायचे? आम्ही घरकाम करतो तर आम्ही एवढे पैसे कुठून द्यायचे? आणि घरात किती लोक आहेत तुमचे? माझ्या घरामध्ये 5 मुलं आहेत माझी आणि आम्ही 7 मुलं आहेत, 7 माणसं आहेत माझ्या. दुसरा पर्याय काय जर भेटलं नाही तर? मग आता काय करणार तेच. आता वडापाव आम्ही घ्यायला गेलो तर 25 रुपयाला एक वडापाव आहे. मग त्याच्यामुळे आता आम्ही असं कसं खाणार आणि कसं जगणार? मग म्हणून आम्ही रोज येतोय, आम्हाला भेटेल बाटला. रॉकेल बघायला गेलो तर रॉकेलही भेटत नाही. मग आता आम्ही कसं जगणार आणि आम्ही काय खाऊन जगणार? काय मागणी करणार सरकारकडे तुम्ही? मान्य आता करायलाच हवी ना. आता हे बाटला भेटत नाही, काय नाही, त्याच्यामुळे आमची तक्रार आता द्यायलाच हवी ना. तक्रार द्यायलाच हवी. आमचा योग्य ते काय तो निर्णय घ्यावा, कारण आम्ही गोरगरीब लोक आहेत. आम्ही असे पण नाहीत, आम्ही मोठे लोक. ही लोक ब्लॅक न विकतात 3-3 हजाराला बाटला विकतात धंदेवाल्यांना. तर ज्यांची बुकिंग आहे त्या 22 मार्चला ज्यांची बुकिंग केलेले त्यांचे बुकिंगचे बाटले गेले कुठे? बुकिंगचे बाटले भेटला पाहिजे ना. आताच त्या तिथे ताई मला बोलल्या आम्ही 22 मार्चला बुकिंग केलेले, तो आमचा बाटला गेला कुठे? तुम्ही बघू शकता तिथे बरेच लोक आहेत जे उभे आहेत, खास करून महिला मंडळी पण इथे जे कामधंदा सोडून इथे गैससाठी सकाळपासून इथे उभे. तो आप भी गैस के लिए आए हो? गैस के लिए आए हो? क्या हुआ, मिला? नहीं मिला. क्या बोल रहे? अभी देखो क्या हो रहा बोल रहे. कितने दिनों से आप ट्राई कर रहे हो गैस के लिए? 2 दिन से. नाही मिळाला. आणि हा जे गॅसची एजन्सी आहे ते सध्या बंद करण्यात आलं आहे. 2 दिवसापासून गॅसची एजन्सी बंद आहे. लोक परेशान आहेत, गॅससाठी इथे बसलेत. तुम्ही पण गॅससाठी उभे आहेत ताई? किती दिवसापासून तुमच्या आमच्या 4 दिवसापासून मिळतच नाही आम्हाला गॅस आहे. आमचं सिलेंडर सगळं आलेलं आहे, OTP आलेला आहे, पण मिळतच नाही आम्हाला सिलेंडर. काय सांगतात ते सिलेंडर? कुठे भेटतच नाही तर करणार काय? भेटतच नाही. त्यांनी मोबाईल बंद करून ठेवलेत, करणार कोणाला फोन? आजारी पण आहे, हातात पण लागले. प्रॉब्लेम आहे, माझा हात तुटलेला आहे, मग करणार काय? सिलेंडर नाही करणार काय? तरी पण दररोज तुम्ही येतात तिथे? हो, रोज. काल पण आले होते, परवा फक्त नव्हते आले, काल आले, त्याच्या अगोदर पण आलेली. 4-5 दिवस झाले आम्ही फिरतोच आहे, पण काही मिळत नाही सिलेंडर. तुम्ही राहायला कुठे हो? आम्ही इकडे पेरू बागेमध्ये. आणि किती लोक आहेत घरात तुमचे? आमच्या घरामध्ये 2 नातवंड आहेत, माझे मिस्टर आणि मी असते. दुसरा पर्याय काय जर गॅस भेटलं नाही तर? काय करणार? पर्यायच नाही. काय करणार? काय पर्यायच नाही. बाकी ठिकाणी गॅस भेटत आहेत, तुमच्या याच ठिकाणी का भेटत नाही? काय माहिती. याच ठिकाणी HP वाल्यांचाच प्रॉब्लेम आहे. बाकी भारतवाल्यांचा चांगला मिळतोय गॅस, घरी आणून देतात ते लोक. यांचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही आम्हाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, गोरेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.